नमस्कार, मी मनुश्री पाटील सीएम मला तुमच्याशी बोलायचं आहे। या कार्यक्रमामध्ये आज खरं तर आपण चर्चा करणार आहोत। सध्या कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण आलं असलं तरी ओमायक्रॉनचा धोका मात्र वाढत चाललेला आहे। राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, 9 रुग्ण आढळून आलेत। आरोग्य विश्लेषकांनी या व्हेरिएंट बाबत सूचित केलंय की हा प्रकार 5 पट अधिक वेगाने पसरू शकतो। याच मुद्द्यावर आज टास्क फोर्सची बैठक सुद्धा होते। ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, हा धोका अधिक वाढू नये यासाठी राज्य सरकार पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता आहे। राज्यातील वेगवेगळे गट जसे व्यापारी असो, शेतकरी, आरोग्य यंत्रणा, व्यावसायिक या सगळ्या लॉकडाऊनसाठी किंवा जर निर्बंध लागले तर त्यांची मानसिक तयारी आहे का? आणि लॉकडाऊन आताशी कुठेतरी आपण बघतोय व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग या सगळ्या लॉकडाऊन मधनं सावरतोय, पुन्हा एकदा गाडी रुळावर येते। मात्र पुन्हा एकदा निर्बंध लादल्यानंतर सर्व गटातील लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी सामान्य लोक तयार आहेत का? आणि जर निर्बंध लागले तर राज्य शासनाकडे नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण ठाण्याला जाणार आहोत। निकेश शार्दूल आपल्या बरोबर आहे। निकेश, आपण बघतोय की अर्थातच निर्बंध आता बऱ्यापैकी खुले झालेले आहेत, अगदी शाळा सुद्धा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे, तशी तयारी सुरू झालेली आहे। लॉकडाऊन नंतर सगळं काही प्रत्येकाचं अर्थव्यवस्थापन सगळं बिघडलेलं होतं। आता कुठेतरी गाडी रुळावर येत असताना ओमायक्रॉनचा धोका वाढतोय आणि अचानक आपण बघितलं महाराष्ट्रात 2 दिवसात 9 रुग्ण आढळून आलेले आहेत। अर्थातच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे किंवा रुग्ण वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे पुन्हा एकदा थोड्याफार प्रमाणात का होईना निर्बंध होऊ शकतात, लागू शकतात। या सगळ्याला नोकरदार वर्ग सामोरं जायच्या मानसिक तयारीत आहे का? काय नेमके त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच मनुष्यरी, जर आपण पाहिलं कोरोना काळाच्या लॉकडाऊनमध्ये जे आहे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा नोकरदार असेल त्यांना सर्वात मोठा आर्थिक फटका बसला होता। आता कुठेतरी कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते कमी होते, मात्र ओमिक्रॉनचं संकट जे आहे ते भारतावरती जे आहे ते मोठं आहे। असंच आज टास्क फोर्सची बैठक आहे, त्यामध्ये कुठेतरी निर्बंध लावण्याची शक्यता आहे। पण निर्बंध लावल्यावरती सर्वसामान्य नोकरदार त्याला तयार आहे, कसं सामोरं जाईल हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। काय वाटतं, ओमिक्रॉनचा धोका जो आहे तो आता भारतावरती वाढत चाललेला आहे, त्यामुळे कुठेतरी राज्य सरकार जे आहे किंवा आरोग्य शासन जे आहे कुठेतरी निर्बंध लावू शकतो किंवा लॉकडाऊनची वेळ पुन्हा येऊ शकते। जर असं झालं तर सर्वसामान्य नोकरदार म्हणून तुम्ही त्याला सामोरं कसं जायला तयार आहात का? जे नवीन बिमारी आपल्या इथे राज्यात आलेला आहे, ओमिक्रॉन करून नाव आहे, ते अत्यंत फार बेकार परिस्थिती न होणे। मागचे जे लॉकडाऊन होता त्या लॉकडाऊनसारखी ह्या लॉकडाऊन परत काय राज्य शासन कडक निर्णय करावा, लॉकडाऊन लावू नये, कुठेतरी चांगला ते आपला मीटिंग घ्यावा, त्यांच्याकडे राज्य शासनाने कुठेतरी विचार करावा आणि लॉकडाऊन लावू नये। पहिलेच जो लॉकडाऊन लागलेला आमचे उधारी धंदे पूर्ण व्यवसाय कामगारांचा आमचा धंदा पूर्ण खराब झालेला आहे, पुन्हा ते परिस्थिती आणू नये हीच आपल्या राज्य शासनावर आपण विनंती करतो। कुठेतरी लॉकडाऊन न लावता किंवा निर्बंध न लावता कुठेतरी राज्य सरकारने काय उपाययोजना केलं पाहिजे असं एक सर्वसामान्य नोकरदार म्हणून वाटतं? आमचं तर एवढंच आहे की संचारबंदी केली तरी चालेल, पण लॉकडाऊन नाही लागलं पाहिजे। कारण की कशी ना कशी दुकानदारांची आता रोलिंग हळूहळू सुरू झालेली आहे। आता त्याच्यामध्ये परत सरकारने अगर लॉकडाऊन लावलं तर लोकांची घरं भाडं, दुकान भाडं, लोकांचा पगार कसं करायचं सगळ्यांचं मिळून? त्याच्या हिशोबाने आम्ही संचारबंदी थोडा टाईम करू शकतो, पण लॉकडाऊन ना लावला पाहिजे। लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जर नोकरदार असेल किंवा व्यापारी असेल त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आता कुठेतरी निर्बंध शिथिल झाल्याच्या नंतर कुठेतरी आर्थिक घडी जी आहे ती व्यवस्थित होते आणि अशातच आता जर निर्बंध लावले तर किती नुकसान होऊ शकतं? अभी तो पहला कितने लोगों का भाड़ा वगैरह बाकी है, हर एक चीज़ बाकी होने के बाद भी अभी इतना होने के बाद भी वापस अब थोड़ा बहुत लाइन पे आए थे लोग, वापस इतना अगर वापस लॉकडाउन लगेगा तो वापस भाड़े के लिए वापस सबको तकलीफ हो जाएगा। भाड़े में धंधा का इतना मार खाया हुआ था, थोड़ा लाइन पे आए थे सब लोग, अभी लॉकडाउन के दरमियान जो है अनेक लोगों की जो नौकरियां जो है वो चली गई थी। अभी फिर से अगर लॉकडाउन लगता है या निर्बंध लगते तो कितना नुकसान एक नौकरदार करके हो सकता है? अभी लॉकडाउन लगेगा भाई तो फिर नुकसान ही है। अभी नौकरी ज्वाइन किए हैं, फिर उसके बाद फिर निकाला जाएंगे, उनका पगार कम होएगा, उनका नुकसान ही है ना। नए दुकान के भाड़े है, माल जो है वो इधर तो नुकसान, आर्थिक नुकसान बड़ा हो सकता है। नुकसान तो वही है सर, अभी क्या कर सकते हैं उसमें। फिर से लॉकडाउन लगाएंगे तो नुकसान ही होएगा, फिर काम ढूंढेंगे, भटकेंगे, उनके घर में खाना नहीं मिलेगा, फिर तकलीफ ही आएगा।
नक्कीच मनुष्य आपण जर ऐकलं जर कुठेतरी आता जर निर्बंध लावले किंवा लॉकडाऊन लावला तर कुठेतरी आर्थिक नुकसान त्यांचं जे अगोदर होतं त्याहून अधिक होऊ शकतं। त्यामुळे कुठेतरी निर्बंध न लावता किंवा लॉकडाऊन न लावता राज्य सरकारनं दुसरा कुठला तरी पर्याय निवडावा असं सर्वसामान्य नोकरदारांचं म्हणणं आहे। निश्चितच आहे, आपण बघतो इतर पर्याय शोधावेत, थेट निर्बंध नको, कारण नुकसान प्रचंड होताना बघायला मिळतं आणि गेल्या वेळेच्या कटू आठवणी सध्या आहेत। पुन्हा त्याला सामोरं जाण्याची कोणाची मानसिक तयारी नसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। साताऱ्याला जाणार आहोत, प्रशांत जगताप सुद्धा आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय नेमकं सांगाल? लॉकडाऊन लागला की शेतकरी सुद्धा आपण बघतो नाराज होतात किंवा बाजार बंद असल्यामुळे बाजारभाव पूर्णपणे कोसळून जातात, या सगळ्याचा फटका बसतो, नोकरदार वर्गाला त्रास होतो, गृहिणींना त्रास होतो, आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडून जातं। हे 1.5-2 वर्षात आपण बघितलं। पुन्हा एकदा ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे निर्बंध लागतील की काही भीती प्रत्येकाच्या मनात आहे, पण या निर्बंधाला सामोरं जायला सर्वसामान्य सातारकर तयार आहेत का? नक्कीच मनश्री, खरं तर गेले 2 वर्ष झालं आपण कोरोनाशी खरं तर लढा देतोय। त्याच्यातच आता ओमिक्रॉनचं नवं संकट जे आहे ते खरं तर राज्यावरती घोंगावतंय। कालच पुण्यामध्ये 7 ते 8 रुग्णांची खरं तर वाढ झालेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये खरं तर निर्बंध जे आहे ते खरं तर लागण्याची शक्यता आहे। आज टास्क फोर्सची बैठक आहे, याच्यामध्ये खरं तर लॉकडाऊन लावतील किंवा निर्बंध कडक करतील। त्यामुळे खरं तर सर्वसामान्य लोक जे आहे ते खरं तर त्यांची नाराजी आहे ती खरं त्यांची एकंदरीत व्यक्त करतात। त्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन नको, मात्र जे आहे ते याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे असं सातारकरांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत सातारकर आहेत, त्यांच्यावर जाणून घेऊयात, काय सांगाल ताई? ओमिक्रॉनच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर राज्याला कोणत्याही राज्याने प्रिकॉशन्स घेतलेले नाहीये। जे परदेशी नागरिक जे आले त्यांना तिथंच एअरपोर्टवर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणं अपेक्षित होतं। पूर्ण राज्यावर लॉकडाऊन लावण्यापेक्षा जे परदेशातून येतात तिथंच त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करणं ही राज्याची जबाबदारी होती, केंद्रावर ढकलण्यापेक्षा। दुसरी गोष्ट, लॉकडाऊन हा पर्यायच होऊ शकत नाही। पहिल्याच लॉकडाऊनमधून अजून जनता सावरलेली नाहीये आणि आता परत जर त्यांनी लॉकडाऊन लावला तर लोकांना भीक मागण्याची वेळ येईल। आणि निर्बंध वाढवण्यापेक्षा तुम्ही प्रिकॉशनरी वाढवा। जे लग्न समारंभ होतात त्याची संख्या पूर्वीसारखी 20-30 करा। जे राजकीय इव्हेंट्स होतात विदाऊट रिझन, जे राजकीय इव्हेंट्स होतात त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे बंदी आणा। राजकीय इव्हेंट्सवर बंदी आणली तरी चालेल आणि जे बूस्टर डोस वगैरे आहेत त्यांची वाढ करा, पण लॉकडाऊन करणं हा पर्याय होऊ शकत नाही। विद्यार्थ्यांचे कॉलेजेस, शाळा, नोकऱ्या, लॉकडाऊन लावला की व्यवसाय बंद होतात, नोकऱ्या जातात, त्यामुळे परत लोक भिका मागायची वेळ येईल अशी अवस्था झाली आहे। आणि ऑनलाईन शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली नॉलेज घेण्यासाठी इन्स्टिट्यूशनमध्ये जाणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन घेऊ नका अशी राज्याला एक विनंती आहे। नक्कीच लॉकडाऊन घेऊ नका अशी त्यांची विनंती आहे। तुम्ही एक व्यावसायिक आहात, तुमचं सकाळी काम केलं तर तुम्हाला खरं तर संध्याकाळी त्याचं दाम मिळणार आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी एक रिक्षा व्यावसायिक आहे। पहिली गोष्ट सांगायची म्हणली की आता ही नवीन आलेला आहे व्हायरस। गेल्या वर्षी 2020 साली आपण जी भोगलं की किंवा पेशंट्स ॲडमिट होते आणि ज्यांना ऑक्सिजन अभावी प्राण सोडावं लागलं, तर सरकारला मला एक प्रश्न विचारायचा आहे की 1 वर्ष झाला तुम्ही हॉस्पिटलची संख्या किती वाढवली, डॉक्टरची संख्या किती वाढवली आणि लस, बूस्टर डोस किंवा लसीकरण पहिलं दुसरं हे तुम्ही किती केलं? आणि दुसरी गोष्ट, शाळा तुम्ही जी चालू केलेली आहे, शाळा कुठल्या बेसिसवर चालू केलेली आहे? आज 18+ वयाच्या माणसाला तुम्ही लसीकरण करताय, तर लहान वयाच्या मुलाला आज आपल्याकडे लसीकरण नाहीये, तर त्यांची जबाबदारी कोण घेणार? आज मी एक रिक्षा व्यावसायिक आहे, पेट्रोल 112 रुपये लिटर आहे, डिझेल 100च्या आसपास चालतंय, 1000 रुपये सिलेंडरचा दर आहे। ही सगळं आम्ही कसं मॅनेज करणार? एसटीचं संप आहे आणि रिक्षावाल्यांचा संपूर्ण व्यवसाय हा सगळा एसटीवर डिपेंड आहे आणि एसटीचं तुम्ही जर असं जर 5-5, 6-6 महिने जर लावणार असाल शेतकऱ्यांसारखं, तर मग ती अवघड परिस्थिती जी केंद्राने भोगलं ती तुम्हाला भोगावं लागेल असं माझं म्हणणं आहे। नक्कीच खरं तर अनेक प्रश्न जे आहेत ते खरं तर प्रलंबित आहेत, मात्र आता नवीनच खरं तर व्हेरियंट जो आहे तो समोर येतोय। लॉकडाऊन जर लावला तर तो खरं तर सर्वसामान्य परवडेल का? तुम्ही एक हॉटेल व्यावसायिक आहात। नमस्कार, ओमिक्रॉन हा विषाणू कोविडच्या तुलनेमध्ये अतिशय घातक आहे अशी त्याची मार्केटमध्ये चर्चा आहे। परंतु जर हा अतिशय घातक आहे तर राज्य शासनाने म्हणा किंवा केंद्र सरकारने याच्यावरती योग्य डिसिजन घेणं गरजेचं आहे। कोविड आपल्याकडे कशा पद्धतीनं फैलावला गेला, आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे विमानातून जी लोक येतात बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा ती वाहतूक बंद केली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या राज्यामध्ये किंवा भारतामध्ये निर्बंध लावले पाहिजेत। आम्ही आज हॉटेल व्यावसायिक आहोत, तुम्ही निर्बंध कडक करता, जेव्हा सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवायचे वगैरे वगैरे हे सगळे काही नियम आहेत। त्याच्या बदले जर आमचा 6 ते संध्याकाळी 11 हा जो हॉटेलचा व्यवसायाचा जो टाईम पिरियड आहे
तो जर तुम्ही बंद ठेवला तर आमच्यासारख्या व्यावसायिकांनी कशा पद्धतीनं आमचं पुढची उपजीविका किंवा कामगारांचे पगार असतील किंवा तिथं लागणारं मटेरियल खर्च इत्यादी या सगळ्या गोष्टीचा विचार हा सरकारनं करावा. आणि भरगतचं जे दंड लावलेले आहेत की मास्क नसेल तर 500 रुपये दंड किंवा 2 डोस नसतील तर 1000 रुपये दंड, वॉटेवर जे काही दंड लावलेले आहेत, हा दंड लावण्यामागचा सरकारचा नक्की काय हेतू असायला पाहिजे आणि हे दंड कितपत योग्य आहेत. म्हणजे व्यावसायिकांनी दिवसभर जे कमवायचं ते दंडावरी घालवायचं का लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये घर चालवायचं, व्यवसाय चालवायचा का दंड भरायचा, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्यावरती राज्य सरकारनं लसीकरणावरती जास्त भर दिला तर जास्तीत जास्त त्याचा फायदा या नागरिकांना होऊ शकतो. आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरती आज जे काही हातगाड्यावरती व्यवसाय करतात, रस्त्यावरती बसून जे व्यवसाय करतात, त्या लोकांचाही प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे. अन्यथा येणारा काळ हा अतिशय भयानक येऊ शकतो. लोकांकडे आत्महत्या करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय आज राज्य सरकारने ठेवलेला नाही. त्याच्यामुळं आमची राज्य सरकारला अशी विनंती आहे की सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा, व्यापारी वर्गाचा, हॉटेल व्यावसायिकांचा आणि इतर सर्व किरकोळ विक्रेत्यांचा विचार लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय हा विचारपूर्वक घ्यावा. नक्कीच लॉकडाऊनचा निर्णय जो आहे तो खरं विचारपूर्वक घ्यावा असं सातारकरांनी त्यांची भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे. निश्चितच आपण उत्तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा, कारण ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं सर्वसामान्यांना त्या पुन्हा एकदा त्याची भीती कुठेतरी मनात आहे आणि त्या कटू आठवणी असतानाच आता सगळं सावरत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती व्यक्त केली जाते. जालन्याला जाऊया, रवी जयस्वाल सुद्धा आपल्याबरोबर आहेत. रवी, काय नेमकं सांगाल? खास करून आपण ज्या पद्धतीने सर्वसामान्य असो, गृहिणींना सुद्धा तितकीच भीती आहे, कारण घरचा गाडा कसा चालवायचा ही कुठेतरी मनात भीती आहे, कारण सगळं बजेट कोलमडून गेलेलं आहे. काय नेमकं सांगाल? नक्कीच मनश्री, आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला जो लॉकडाऊन लागला होता त्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांपासून तर सर्व जण जे आहे ते उद्ध्वस्त झाले होते. अनेकांनी आपली जीवनयात्रा सुद्धा संपवल्याच्या घटना ज्या आहेत त्या घडल्या होत्या. जर लॉकडाऊन लागला तर नेमकं काय होणार आहे आणि सगळ्या माझ्यासोबत जालना जिल्ह्यातल्या या गृहिणी आहेत. ताई, मला सांगा की लॉकडाऊन हवाय की नको, किंवा मग आता नवीन ओमायक्रॉन आलाय, सरकार विचार करते लॉकडाऊन लावायचा? वारंवार लॉकडाऊन लावल्यामुळं सर्वसामान्याच्या पोटावर आळा बसलेला आहे आणि हा लॉकडाऊन नाही पाहिजे. आणि अगोदरच गॅसचे आणि तेलाचे भाव आणि गगनाला भिडलेले, सर्वसामान्यांनी लॉकडाऊन लावल्यावर कुठं जावं? मग सरकारने लॉकडाऊन जर लावायचं असेल तर कमीत कमी आमच्या खात्यावर 20,000 रुपये पाठवा आणि लॉकडाऊनचं जितक्या दिवस तुम्हाला लावायचे तितक्या दिवस तुम्ही लॉकडाऊन लावा. अजून आपल्यासोबत ताई आहेत. ताई, मला सांगा की आता सरकार लॉकडाऊन लावायचा विचार करते, लॉकडाऊन लावला तुमची काय मानसिकता? आता 2.5 वर्षापासून आम्ही कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही लॉकडाऊन 2 वेळा जाहीर केले होते. त्या काळामध्ये लोकांना अक्षरशः खाण्यापिण्यापासून वंचित राहिले होते. जर तुम्ही ह्या काळामध्ये जर लॉकडाऊन लावले तर लोक मरणाला पण चुकतील जर खाणं नाही भेटलं तर. त्यातल्या त्यात तुम्ही महागाई भत्ते वाढवले आहेत. महागाईचे एवढे घरामध्ये खर्च कसं चालणार याच्यावरती गृहिणी अक्षरशः तरसतात. आणि जर आता धुणं भांडेवाले कामं करणारे लोक आहेत, आम्ही जर ते गेले तर त्यांना आम्हाला घरामध्ये एंट्री सुद्धा करून देत नाही लॉकडाऊन काळामध्ये, आणि ते पैशांचाही गुजारा करणं जात नाही. आणि ह्या काळामध्ये तुम्ही लॉकडाऊन जर लावले तर आमची मरणाची स्थिती उपस्थित होऊन जाईल. तुम्ही काय सांगाल? आम्ही बी हेच सांगणार, आम्हाला भाजीपाला सगळंच महाग भेटतो, सगळं किराणा महाग भेटतो, लोकांची मजुरी करून खातो. आमचं लॉकडाऊन लावल्यावर कसं व्हायचं? आम्हाला कोण द्यायचं? आम्हाला कोणी मजुरी पण देत नाहीये, लोकांच्या तिथे जाऊ पण देत नाहीये कामाला. लॉकडाऊन लावल्यावर बाया पण येऊ देत नाहीये. कामं कसे करायचे, कसं खायचं, कसं जगायचं? ताई, जर लॉकडाऊन लावला तर तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असेल? पुढं काय लॉकडाऊन लागायलाच नाही पाहिजे खरं तर. लॉकडाऊन लावायचंच नाही. आता 2 वर्षापासून लॉकडाऊन आहे तर किती परिस्थिती बिकट आहे सगळ्यांचीच. पेट्रोल वाढते, गॅस वाढते, सगळं गृहिणींनी कसं करायचं, कसे घरं चालवायचे, मुलाबाळाचं शिक्षण कसं करायचं? नक्कीच मनश्री, आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांचा गाडा जो आहे तो गृहिणी चालवत असते आणि गृहिणीला पूर्ण पैशांचं नियोजन करावं लागत असते. आणि आता या महागाईमध्ये जर पुन्हा लॉकडाऊन लावला तर आर्थिक घडी जी आहे ती पूर्ण विस्कटली जाईल आणि पुन्हा जे आहेत आधीची सारखी स्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळे लॉकडाऊन नको रे बाबा, अशाच पद्धतीचा सूर जो आहे तो सर्वसामान्य नागरिक जे आहे आणि गृहिणी आहेत त्या व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर सगळ्या गृहिणींना हा सगळा भार सांभाळायचा असतो, कारण आपण बघतोय की जर कोणतेही आर्थिक गणित बिघडलं, पगार कपात झाली
किंवा आपण बघतो नोकरी गेली, या सगळ्याचा गाडा मग गृहिणींना कुठेतरी सांभाळायचा असतो, त्यांना एक तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे लॉकडाऊनची भीती आजही त्या गृहिणींच्या मनात आहे. तर राज्यात ओमायक्रॉनचा धोका असा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अर्थातच ओमायक्रॉनची एक प्रकारे भीती आहे, कारण कोरोनाचं जे सावट होतं त्या कोरोनाच्या सावटापासून सगळ्या सावरत असतानाच पुन्हा ओमायक्रॉनचा धोका वाढत चाललेला आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागणार का, आणि ज्या पद्धतीने डॉक्टर सांगतात ओमायक्रॉन अगदी 5 पट वेगाने पसरतोय, त्यामुळे निर्बंधाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. पुन्हा हे दिवस बघायला नको असंच प्रत्येक जण म्हणतोय. पण जर खरंच निर्बंध लागले तर सर्वसामान्य तयार आहेत का, त्यांची मानसिक तयारी आहे का, हे आपण जाणून घेतो आहोत. जळगावला जाणार आहोत. मंगेश जोशी सुद्धा आपल्याबरोबर. मंगेश, काय नेमकं सांगाल? जळगावमध्ये आपण बघितलं जेव्हा लॉकडाऊनच्या काळात अगदी भीषण परिस्थितीला लोकांना सामोरं जावं लागलं होतं. ती भीती आहे किंवा त्या कटू आठवणी अजूनही लोकांच्या मनात आहेत. जर पुन्हा निर्बंध लागले तर जळगावकरांचं काय म्हणणं आहे? नक्कीच मनुष्य आपण बघतो की ज्या पद्धतीने खरं तर आता ओमायक्रॉनचा धोका वाढलेला आहे, कुठेतरी 5 पटीने अधिक वेगाने हा फैलाव होत असल्याने पालकांमध्ये देखील एक मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. कुठेतरी वर्ष दीड वर्षांनी शाळा महाविद्यालय सुरू झाली आणि आता परत आज होणाऱ्या या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये जर निर्बंध लागले तर पुन्हा शाळा महाविद्यालय बंद होतील का, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार का? एकीकडे हा संभ्रम जो आहे पालकांमध्ये निर्माण झालेला आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर काय सांगाल, ज्या पद्धतीने खरं तर ओमायक्रॉनचा धोका वाढलेला आहे, आज खरं तर टास्क फोर्सची बैठक होणार आहे, यामध्ये काही निर्बंध लागण्याची शक्यता आहे. एकंदरीतच पालक म्हणून आपण कसं बघता, कारण यापूर्वी देखील आपण बघतोय की शाळा महाविद्यालयाचे गेले वर्षभर दीड वर्ष बंद होतं, आता कुठेतरी सुरू झालेले आहेत. असं असताना आपल्यामध्ये नेमकं काय प्रतिक्रिया, आपण नेमकं राज्य शासनाला काय सांगू इच्छिता? मी डॉक्टर भाग्यश्री भंगाळे, एक जागरूक पालक म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छिते की साहेब, आत्ता कुठे आमच्या कॉलेज शाळा सुरू झाल्या, आत्ता आमचे विद्यार्थी शाळेत जायला लागले आणि एकदा कुठेतरी घडी आमची लागते आणि ही घडी विस्कटण्यासाठी आपल्याला एकच करता येईल ते म्हणजे लसीकरण. तर विद्यार्थ्यांचं लसीकरण जसं फॉरेन कंट्रीजमध्ये झालं, झायडस कॅडिलासारखं जे कंपन्या आहे, तर ह्या झायडस कॅडिला कंपन्यांकडनं आपण काहीतरी करार करावा आणि विद्यार्थ्यांचं लसीकरण तात्काळ करावं. पुन्हा लॉकडाऊन नकोच, कारण मुलांचं नुकसान खूप होणार आहे. दुसरी गोष्ट अशी की या लसींसोबतच आठवड्यात किमान 2 ते 3 दिवस तरी किंवा 1 दिवसाआड शाळा तुम्हाला करता येऊ शकते, जेणेकरून आपल्याला बॅचेसमध्ये मुलांना बसवता येईल, अंतर राखता येईल आणि मुलांचं नुकसान होणार नाही आणि त्यांना इतर वेळात होमवर्क म्हणून स्वाध्याय देता येईल. नक्कीच आपण या निर्णयाकडे बघता, समजा जर लॉकडाऊन लागलं, निर्बंध लागले तर आपण तयार आहात का? एकीकडे आता खरं तर शाळा महाविद्यालय मोठ्या पुष्कळी सुरू झालेली आहेत, असं असताना आता आपण जर निर्बंध लागले तर याकरता आपण तयार आहात का? आता जर निर्बंध लागले तर खरोखर विद्यार्थ्यांचं तसेच सर्व जे व्यावसायिक वगैरे त्यांचं सर्वांचं नुकसान होणार आहे. तर माझं असं एक प्रामाणिक मत आहे की लॉकडाऊन न लावता काही अटी किंवा निर्बंध लादून आणि सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं जे लसीकरण आहे ते पूर्ण करून त्यांना जसं सुरक्षित करता येईल हे शासनाने बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी पावलं उचलायला पाहिजेत. नक्कीच मनुष्य आपल्यासोबत काही विद्यार्थी त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. काय सांगशील, आता खरं तर शाळा महाविद्यालय सुरू झालेलं आहे, कुठेतरी आता निर्बंध लागण्याची पुन्हा शक्यता आहे. जर समजा महाविद्यालय बंद झालं तर पुन्हा ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू होऊ शकतं. एकंदरीतच या निर्णयाकडे तू कसं बघतोय, तू तयार आहे का? एक विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं? म्हटलं तर आता ऑफलाईन सुरू व्हायला झालेलं आहे, पण आता ऑनलाईन सुरू व्हायला नको, कारण की त्यामुळे आधीच खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि ऑनलाईन शिक्षण हे काहीच मुलांना शक्य आहेत, कारण की कोणाकडे ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी आहेत तर कोणाकडे नाही आहेत. सो ऑफलाईनच खूप बेटर वे आहे. फक्त त्यासाठी आपण बॅचेसद्वारे सुरू करू शकतो आपले जे शाळा महाविद्यालय आहेत ते. नक्कीच तुला काय वाटतं, इकडे ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता महाविद्यालय पुन्हा एकत्रित निर्बंध जर लागले तर बंद होऊ शकतात, काही नियम त्यामध्ये येऊ शकतात, तुला काय वाटतं, महाविद्यालय सुरू व्हायला पाहिजे की आता हे निर्बंध जे आहेत यामध्ये खरं तर कुठेतरी निर्बंध दिले पाहिजे किंवा नियम अटी दिल्या पाहिजेत? आता तर महाविद्यालय चालू व्हायला पाहिजे, कारण की पहिलेच मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि दोघे लसीकरण होऊन मुलं आता परत कॉलेजेसला जायला पाहिजे. नक्कीच म्हणून आपण बघतोय खरं तर काहीतरी झालं तर लॉकडाऊन नको, नियम असतील चालतील, मात्र लॉकडाऊन नको, कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. असं असताना राज्य शासनाने काहीतरी उपाययोजना करून यावरती अटी नियम लागू करा, मात्र लॉकडाऊन नको, असंच मत जे आहे पालकांकडं विद्यार्थ्यांकडं व्यक्त होत आहे. म्हणून निश्चितच आपण बघतोय शाळा आता सुरू होत्या आणि गेल्या 1.5-2 वर्षामध्ये ऑफलाईन ज्या पद्धतीनं शाळा होणार होती ती शाळा झाली नाही आणि ऑनलाईन पद्धतीचा त्रास मुलांना झालेला आहे. त्याच्यात कितपत शैक्षणिक शिक्षण घेतलं गेलंय किंवा किती नुकसान झालंय प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे मुलांनी आता थेट ऑफलाईन आणि थेट शाळेत
जाऊन शिकावं ही पालकांची इच्छा आहे. आता कुठे सुरळीत होतंय गाडं सुरू आणि त्यातच पुन्हा ही नवीन भीती निर्माण झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा चिंता व्यक्त केली जाते. कारण संपूर्ण शैक्षणिक जे शिक्षण आहे त्यालाच कुठेतरी आपण फक्त खंड पडताना दिसतोय. थेट कोल्हापूरला जाणारो सतेज औंधकर सुद्धा आपल्याबरोबर आहे. सतेज, गेल्यावेळी आपण बघितलं गृहिणींचं बघितलं, पालकांचं बघितलं, व्यापारी वर्ग खूप मोठ्या चिंतेत आहेत. कोल्हापूरमध्ये तर तीव्र नाराजी लॉकडाऊनमध्ये व्यक्त करण्यात आली होती कारण लाखोंचं नुकसान झालं होतं. पुन्हा ते नुकसान व्हावं अशी कोणाचीच इच्छा नाही का? ती भीती प्रत्येकाच्या मनात आहे आणि ओमायक्रॉनचा धोका त्यातच वाढलेला आहे. काय नेमकं सांगाल? नक्कीच आपण म्हणलात की लाखोंचं नुकसान नव्हतं तर ते करोडो रुपयांचं नुकसान होतं आणि ते नुकसान टाळण्यासाठीच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं ओमायक्रॉन हा जो नवा विषाणू आहे तो भारतात येण्यापूर्वीच जे आहे ते सकारात्मक पाऊल जे आहे ते उचललेलं आहे. यांना लॉकडाऊन नको आहे, कोल्हापूरच्या नाही तर महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊन नको आहे आणि किंबहुना तुम्ही जे दंड केलेत ही दंडाची रक्कम देखील कमी करा यासाठी त्यांनी ऑलरेडीच मुख्यमंत्र्यांना 29 नोव्हेंबरला हे जे पत्र आहे ते पाठवलेलं आहे. मात्र त्यांना अद्याप उत्तर मिळालेलं नाहीये. आपण कोल्हापूरचे व्यापारी आहेत, स्वतः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत, आपण जाऊयात त्यांच्याकडे. काय सांगाल सर? खरं तर तुम्ही सचिवांना पत्र पाठवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे, अजून उत्तर नाही आलेलं. मुख्यमंत्र्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? आम्हाला हेच सांगायचं आहे की हा नवा व्हेरियंटापासून राज्यातली जनता सुरक्षित राहिली पाहिजे या आपल्या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. परंतु या संदर्भातले कुठलेही निर्णय घेताना जसं तुम्ही व्यापाऱ्यांना दंडाची तरतूद केली ही अतिशय चुकीची तरतूद आहे. एखादा ग्राहक किंवा एखादा अभ्यागत जर त्या दुकानात आला त्याला आम्ही तपासेपर्यंत तो लस घेतलेली आहे का नाही हे कधी तपासणार? छोटा दुकानदार आहे, त्याच्या समोर काउंटर आहे आणि काउंटरच्या बाहेर 10-20 गिरायक आहे, तो तपासणार कधी? आणि एखादा तिथं आढळला तर त्याची शिक्षा दुकानदाराला कशी होणार? हा अतार्किक पद्धतीचा निर्णय सरकारनं ताबडतोब रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. आणि याबरोबरच आता आज नवीन जी बातमी ते टास्क फोर्सची मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये असे एक वाचलं आम्ही की व्यापारी आस्थापना जर एखादा ग्राहक आमच्याकडे बिगर लसीकरण दुकानात आढळला तर ते सील करणार. हे काय प्रकार आहे? तुम्हाला हे राज्यामध्ये अनागोंदी करायची आहे का? हा व्हेरियंट रोखला पाहिजे, ठीक आहे, अनेक निर्बंध आहेत, मास्क लावा, सॅनिटायझेशन करा, व्हॅक्सिनेशन पूर्ण करा, ह्या प्रबोधन आम्ही सुद्धा ग्राहकांचं करतोय, आम्ही ह्या गोष्टी कॅम्प करतोय. परंतु तुम्ही ह्याची शिक्षा व्यापाऱ्याला देऊ नका. आणि टास्क फोर्सनं बैठक घेताना स्टेक होल्डर्स ज्यांचा या विषयाशी संबंधित आहेत राज्यातल्या व्यापार उद्योगांना बोलवलं पाहिजे. आमच्या राज्यातल्या शिखर संस्थांच्या प्रमुखांशी याविषयी चर्चा केली पाहिजे. नेमकी आमची भूमिका काय, आमच्याकडनं सरकारला काय अपेक्षा आहे ही चर्चा आधी झाली तर नंतर प्रश्न येणार नाही. तर नंतर आम्ही मग सरकारनं चुकीचा निर्णय घ्यायचा, आम्ही तो रद्द करायला मागणी करायची, मग आम्ही आंदोलन करायचं, हेच सगळं करायचं का प्रत्येक वेळी? आधीच आमची व्यापाराची घडी विस्कटलेली आहे. गेले 2 वर्ष राज्यातला व्यापारी उद्योजक प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. आता विजेचे दर वाढलेले आहेत, रॉ मटेरियलचे दर वाढलेले आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या समस्यांना आम्ही सामोरं जातोय. आता कुठं आमचं रुटीन बसते गेल्या 1-2 महिन्यामध्ये आणि पुन्हा जर तुम्ही लॉकडाऊन, दुकानं सील, दंड अशा निगेटिव्ह गोष्टी करू नका. याला सगळ्यांनी मिळून मुकाबला केला पाहिजे. सरकार आणि व्यापारी उद्योजक सर्व नागरिक आम्ही एकमेकाच्या सल्ल्यानं एकमेकाच्या विचारानं. पण लॉकडाऊन झालं तर कारण हा विषाणू आहे तो 5 पट फास्ट जो आहे तो पसरतो आहे, पुण्यापर्यंत आलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये लॉकडाऊन झालं तर काय तुमचं सरकारला मागणं असणार? नाही, लॉकडाऊन सरकार कशा पद्धतीनं करू इच्छितं हे बघायला पाहिजे. कारण संपूर्ण लॉकडाऊन करा तुम्ही पूर्ण आणि आम्हाला दरमहा भत्ता द्या, आमचं काही म्हणणं नाही. कारण आता लॉकडाऊन केलं तर आम्ही जगायचं कसं, कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, यांचे पगार कसे द्यायचे, अशा अनेक समस्या आमच्यासमोर आहेत. गेल्या 2 वर्षातला अनुभव अतिशय वाईट आहे. व्हेरियंट किती वेगानं पसरतो. आता ज्या डॉक्टरनी याचा शोध लावला त्यांचं म्हणणं आहे की धोकादायक नाहीये, ह्याच्यापासून मृत्यूचा धोका नाहीये. बट त्या तपशिलात आम्हाला जायचं नाहीये. सरकार आणि आरोग्य खात्याच्या तज्ज्ञांनी याविषयी जो असेल तो निर्णय घ्यावा. परंतु लॉकडाऊन हा त्याचा उपाय नव्हे. त्यामुळं ह्याचा नियंत्रण किंवा ह्याच्या सूचना पाळणे आणि निर्बंध पाळणे हेच यामध्ये आवश्यक आहे. आणि यासाठी सगळ्यांनी एकत्रित काम केलं. सरकारवर तुम्ही दंड किंवा दुकानं सील करायची धमकी देणं आणि एकूण या वातावरणामध्ये गोंधळ निर्माण करणं हे टाळलं पाहिजे असं आमची सरकारला विनंती आहे. अर्थातच आपण होत्या संपूर्ण गोंधळ निर्माण करणं टाळलं पाहिजे. जर निर्बंध आणायचे असतील तर आपण फक्त संचारबंदी आणा किंवा सुनियोजित निर्बंध आणा जेणेकरून कोणाचं नुकसान होणार नाही.
या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे, कारण जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून येणार नाही. आत्ता कुठे सगळं ताळावर येतं आहे, सगळ्या गाडा कुठेतरी सुरळीत होत असतानाच अशा प्रकारे भीती कुठेतरी प्रत्येकाच्या मनात ओमायक्रॉनमुळे निर्माण झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम कुठेतरी जीवनावर होत आहे. यामध्ये गृहिणी भरडल्या जात आहेत, सर्वसामान्य नोकरदार वर्ग भरडला जातोय, व्यापारी भरडले जात आहेत, पालक विद्यार्थी सगळेच यामध्ये भरडले जाणार आहेत. त्यामुळे जर निर्बंध आणणार असेल तर निश्चितच त्यासाठी आपण बघतो एक सुसूत्रता हवी किंवा सर्वसामान्यांचा विचार होणं गरजेचं आहे. आज आता टास्क फोर्सची मीटिंग आहे, टास्क फोर्सची बैठक आहे. बैठकीमध्ये नेमकं काय होतंय बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्याच्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पण इथेच थांबूया. पाहत राहा लोकशाही न्यूज.